हरिओम. अध्याय 6. ओवी क्रमांक 234 ते 244. अस्थींचे नळे निरपे, शिरांचे हिरवोरपे, तव बाहेरी विरूढी करपे, रोम बीजांची. मग सप्तधातूंच्या सागरी, ताहानेली घोट भरी, आणि सवेची उन्हाळा करी खडखडीत. नासा पुटवनी वारा, जो जातसे अंगुळे 12, तो गचिये धरूनी माघारा, आतू घाली. तेथ अध वरवते आकुंचे, ऊर्ध्व तळवते खाचे, तया खेवा माझी चक्रांचे पदर पुरती. ती म्हणजे कुंडलिनी हाडांच्या नळ्या निरपून घेते आणि शिरांच्या काड्या ओरपून घेते. त्यावेळी बाहेरच्या केसांच्या बीजाची वाढ होण्याची शक्ती जळून जाते. मग तहानेने पीडित अशी ती सप्तधातूंचा समुद्र एका घोटात पिऊन टाकते आणि लागलीच शरीरात जिकडे तिकडे खडखडीत उन्हाळा करते. दोन्ही नाकपुड्यातून 12 बोटे वाहत असलेल्या वायूला गच्च धरून त्याला आत मागे घालते. तेव्हा खालचा अपान वायू वरती आकुंचित होतो आणि वरचा प्राणवायू खाली खेचतो. त्या प्राण अपानाच्या भेटीमध्ये षटचक्रांचे नुसते पदर तेवढे उरतात. एरवी तरी दोन्ही तेव्हाची मिळती, परी कुंडलिनी नावे कदुश्चित्त होती. ते तया ते म्हणे परवती, तुम्हीची कायसी येथे. आईके पार्थिव धातू आघवी, आरोगिता काही नुरवी, आणि आपाते तव ठेवी पुसोनिया. ऐसी दोन्ही भूते खाये, ते वेळी संपूर्ण धाये, मग सौम्य होऊनी राहे सुषुम्ने पाशी. तेथ तृप्तीचे नि संतोषे, गरळजे वमी मुखे, तेणे तियेचे नि पीयूषे प्रायुजिये. तो आगी आतूनी निघे, परी सबाह्य निववूची लागे, ते वेळी कसू बांधिती आंगे, सांडिला पुढती. मार्ग मोडती नाडीचे, नवविधपण वायूचे, जाय म्हणून शरीराचे धर्मू नाही. इडा पिंगळा एकवटती, गाठी तिन्ही सुटती, साही पदर फुटती चक्रांचे. एरवी तरी प्राण आणि अपान या दोहोंचा तेव्हाच मिलाफ झाला असता, परंतु कुंडलिनी तिथे क्षणभर क्षोभलेली असते. म्हणून ती त्यांना म्हणते, तुम्ही इथे कोण,
चालते व्हा. अर्जुना ऐक, पृथ्वीचे सर्व धातू खाऊन काही एक शिल्लक ठेवीत नाही आणि पाण्याचा भाग तर केव्हाच चाटून पुसून टाकते. याप्रमाणे पृथ्वी आणि जल ही दोन्ही भूते खाल्ल्यावर तिची संपूर्ण तृप्ती होते आणि मग ती शांत होऊन सुषुम्नेजवळ राहते. त्यावेळी तृप्त होऊन समाधान झाल्यावर ती तोंडाने जे गरळ ओकते त्या गरळातील अमृताच्या योगाने प्राणवायू जगतो. तो गरळरूपी अमृताचा अग्नी तिच्या तोंडातून निघतो खरा, परंतु तो अग्नी ज्या वेळेला आत आणि बाहेर शांतच करू लागतो त्यावेळेला सर्व गात्रांची गेलेली शक्ती पुन्हा येऊ लागते. नाड्यांचे वाहणे बंद पडते आणि स्थानभेदाने असणारे वायूचे 9 प्रकार नाहीसे होतात. म्हणून शरीराचे धर्म राहतच नाहीत. इडा आणि पिंगला ह्या दोन्ही नाड्या एक होतात आणि तिन्ही गाठी सुटून 6 चक्रांचेही पदर फुटतात. हरिओम.